सँडोज कंपनी आणि आरंभ चॅरिटेबल ट्रस्ट यांना या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मान्यवरांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आता तुमच्या देशामध्ये 77 देशामध्ये जो औषधांचं प्रोडक्शन तुमचं जातं, तर उरलेल्या सर्व देशामध्ये तुमचं प्रोडक्शन त्या लोकांच्या पर्यंत पोहोचावं अशी सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो। स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही शिक्षण संस्था शिक्षण मंत्री परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी उभी केली। 410 शाळा आणि त्या सर्व 410 शाळांचं नियोजन हे आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय अभय कुमारजी साळुंखे साहेब हे अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करतायत, यामध्ये कसलीच शंका नाही। आणि त्यांचं खरं तर त्यांच्यापासून आम्ही ऊर्जा घेऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही या असणाऱ्या विविध शाखा आणि या विविध शाखेमध्ये जे विद्यार्थ्यांना शैक्षणिक दर्जा किंवा विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा मिळण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो। या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो की या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आदरणीय सुरेशभाऊ खाडे आणि त्याचबरोबर अशोकराव खाडे, खर तर आमच्या संस्थेचं आणि वसतिगृहाचं या ठिकाणी आम्ही भाग्य समजतो की आमच्या वसतिगृहाला इतके चांगले या ठिकाणी विद्यार्थी लाभले। याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला असेल तर आपण म्हणतो की एखादी सात्विक स्त्री, ती सात्विक स्त्री अशा एका मुलांना जन्म देते की 1 नाही 2 नाही 3 मुलं कर्तृत्ववान होतात आणि ही तिन्ही मुलं समाजासाठी इतरांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात। याचं उदाहरण आहे, एक वेळ पोटाला जेवले, येता येता पायरीवरून त्यांनी सांगितलं एका चपातीसाठी आम्ही काम केलं। वेळ प्रसंगी जोशी सर असतील, देसाई सर असतील, यांच्याकडे तुम्हाला त्यांच्या सहकार्यातून तुम्हाला मार्गदर्शन मिळालं, पण अत्यंत गरिबीतून अत्यंत काटकसरीनं तुम्ही जीवन जगलात आणि मातुश्री तानुबाई दगडू तायप्पा खाडे या एका सात्विक स्त्रीच्या पोटी जन्माला येऊन आज म्हणतो मी स्वामी रामानंद भारती विद्या मंदिरचं सोनं झालं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। कारण तुमच्या माध्यमातून आमच्या वसतिगृहाला 56,90,000 रुपये मिळाले आणि फक्त तुम्ही ती वसतिगृहात असल्यामुळेच आम्हाला ते सहकार्य केले। आणि खरोखर तुम्ही दिलेल्या सर्वांनी केलेल्या सहकार्यातून मी आदरणीय VS पाटील सर, आता तुम्हाला बोलताना त्यांचं बोलणं काही वेळेला समजलं नसेल, पण कामाच्या व्यापातून कार्यक्रमाचं गेले 2 दिवस झालं नियोजन करत असताना त्यांचं मन टाकलं नाही, घसा मात्र बसलाय, त्याचं शरीर टाकलं नाही, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या जे व्यक्ती त्याला कामाचं वाटप करून दिलेलं आहे त्यांच्यापर्यंत अत्यंत बारीक सारीक गोष्टीचं त्यांनी नियोजन केलं। आणि एका वर्षामध्ये एक नाही तर एकाच वर्षामध्ये आपण म्हणूया 8.5 महिन्यामध्ये तुम्ही दिलेल्या पैशाचं वसतिगृह आणि त्याच्या अगोदरचं एक 6 महिने किंवा 1 वर्ष दुसरं वसतिगृह क्रमांक 1 आणि वसतिगृह क्रमांक 2। वसतिगृह क्रमांक 1 ते क्रीडा ऑफिसकडून आम्ही 7 लाख रुपये घेतले, उरलेले 17 लाख रुपये आम्ही समाजातून गोळा केले। हे गोळा करत असताना सांगायला कौतुक वाटतं की आमचे असणारे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि इथं असणारे या विद्यार्थ्यांचे पालक यांनी फक्त 5 दिवसामध्ये आम्हाला 17 लाख रुपये देणगी दिली। आणि त्याच्यामध्ये त्या देणगीतून आम्ही 17 लाख देणगी आणि 7 लाखाचं क्रीडा ऑफिसचं वसतिगृह क्रमांक 1 बांधलं आणि तुम्ही दिलेल्या पैशातून फक्त 8.5 महिन्यामध्ये आताचे जे आपण वसतिगृहाचं उद्घाटन केलं ती वसतिगृहाची इमारत आम्ही पूर्ण केली। सँडोज कंपनी आणि आरंभ चॅरिटेबल ट्रस्ट तुम्ही आजपर्यंत अनेकांना CSR फंड दिले असतील, पण एवढ्या कमी कालावधीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही दिलेल्या पैशाचा 1-1 रुपयाचा विचार करून काटकसरीनं आणि अत्यंत चांगल्या क्वालिटीचं म्हणूया आपण या ठिकाणी हे वसतिगृह बांधलेलं आहे। तर या ठिकाणी तुम्ही सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमचं खरोखरच सर्वांचं म्हणजे खाडे बंधू, सँडोज कंपनी, आरंभ चॅरिटेबल ट्रस्ट आणि त्याचबरोबर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने तेवढीच कृतज्ञता दाखवून तुम्ही केलेल्या मदत याची जाणीव ठेवून आदरणीय कार्याध्यक्ष साहेबांनी या ठिकाणी एकाच व्यक्तीची 2 ठिकाणी नाव होती। खरं तर बऱ्याच वेळा पत्रव्यवहार करताना सुद्धा आम्हाला अडचण येत होती, कुणाला कमी नाव बदलून कुणाला कमी हे करण्याचा आमचा प्रयत्न नाही, पण ज्या एका महामानवाचं नाव भारत देशासाठी ज्यांनी स्वतंत्र शैलीने तयार केले त्यांना मार्गदर्शन केलं त्या स्वामी रामानंद भारती विद्या मंदिरचं नाव या शाळेला आहे, पण वसतिगृहाला पण त्यांचंच नाव होतं। त्याऐवजी आपण संस्थेचा ठराव घेऊन मातोश्री तानुबाई दगडू तायप्पा खाडे हे नाव आदरणीय कार्याध्यक्ष आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेनं कृतज्ञता म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते नाव इथून पुढे आपण समाज कल्याणच्या ऑफिसकडून मंजूर घेऊ। या पुढचा व्यवहार जो आहे तो त्या नावानं चालू असणार आहे। मी या ठिकाणी सांगू इच्छितो की इतकीच कामं नाही तर सांगली जिल्ह्याच्या 22 शाखा आणि इतर शाळांची सुद्धा या ठिकाणी आदरणीय विभाग प्रमुख माननीय उजरे सर, VS पाटील सर आणि इतर आम्ही आमच्यासारखे त्यांना सहकार्य करणारे सर्व शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर सेवक
मी आदरणीय कार्याध्यक्ष साहेबांना सांगू शकतो की स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये यापुढे नेहमीच सांगली जिल्हा प्रत्येक कामामध्ये अग्रेसर असणार आहे. मग ती शैक्षणिक गुणवत्ता असू द्या, भौतिक सुविधा असू द्या. आज या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये 5 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची किंवा कमी जास्त पैशाची कामं सुरू आहेत. मग त्याच्यामध्ये वायफळ्याचं काम सुरुवात झाली, मणिराजुरीचं काम असू द्या, भिकोडीचं काम त्या ग्रामस्थांनी 70 लाख रुपयाची मदत मानली किंवा इतर शाळा असू द्या. मी स्टेजवरच्या मान्यवरांना एक विनंती करणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं. खरं तर त्या शाळेचा आणि या शाळेचा तुम्ही म्हणणार काय संबंध आहे, पण संबंध नक्की आहे. कारण स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची एक शाळा नाही, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या 410 शाळा आहेत. परवा मणिराजुरीमध्ये आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे साहेबांनी सांगितलं की आम्हाला एक मुलगा नाही तर आम्हाला 410 मुलं आहेत. प्रत्येकाला आम्हाला समान वाटप करावं लागतं. त्या ठिकाणी आम्ही दुसरी शाळा तर मला सांगा भाऊ, महत्वाचं आहे की या देशासाठी, या देशाला विजय प्राप्त करून देण्यासाठी महावीर चक्र पांडुरंग साळुंखे की ज्यांनी बांगलादेश मुक्ती संग्रामामध्ये पाकिस्तान बरोबर युद्ध करताना आपल्या वरिष्ठाची परवानगी न देता 100% त्यांना खात्री होती की मी 1.5 किलोमीटर कोपऱ्यावर चालून पोटावरती सरकत जाऊ शकतो आणि परकीय असणारी जी शत्रूची लॉन्चर आहे ती मी उद्ध्वस्त करणार, हा एकच त्याचवेळी मनामध्ये घेतला आणि रात्रीचं जाऊन 1.5 किलोमीटर जाऊन परकीय असणारी पाकिस्तानची लॉन्चर ज्या एका महान व्यक्तीनं उद्ध्वस्त करून टाकली आणि त्या ठिकाणी आपल्याला विजय प्राप्त करून दिला. आणि विजय प्राप्त करून देताना ज्यांना प्राणाचं बलिदान द्यावं लागलं ते महावीर पांडुरंग चक्र विजेते महावीर पांडुरंग साळुंखे याचं हायस्कूल आपण या ठिकाणी मणिराजुरी या ठिकाणी मागतोय. गावानं 40 लाख रुपये दिले. मी शँडोज कंपनी आणि आरंभ चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्टेजवरच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो, आमची 40 लाख रुपये वर्गणी जमा झालेली आहे. संस्थेला 25 लाख रुपये दिलेले, आम्हाला 35 लाख रुपये कमी पडतात. तुमची इच्छा जेवढी असेल तेवढी त्या मणिराजुरी हायस्कूलला आपण मदत करावी. आणि परत एक वेळ तुम्ही या मातोश्री तानुबाई दगडू तायप्पा खाडे या वसतिगृहाच्या उद्घाटन प्रसंगी सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी मी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतो. स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर ही शाळा प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, टेक्निकल असेल, MCBC असेल, त्याचबरोबर 5वी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 10वीची बोर्डाची परीक्षा, 12वीची बोर्डाची परीक्षा, इलेमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा, त्याचबरोबर इतर असणारी NNS परीक्षा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेची केंद्र या ठिकाणी आहेत. या शाळेची गुणवत्ता अत्यंत चांगली असून या शाळेमध्ये एकूण पलूस, तासगाव आणि मिरज या तिन्ही तालुक्यातून 58 गावातून 3500 मुलं शिक्षण घेत आहेत. या सर्व शिक्षण घेणाऱ्या मुलांचा शैक्षणिक दर्जा आणि त्यांना भौतिक सुविधा या अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिल्या जातात. त्यामध्ये सर्व तुमचं श्रेय आहे. असंच आम्हाला सहकार्य करा, असंच आमच्या शाळेला वारंवार तुम्ही भेट द्या. आणि सांगावाचा अभिमान वाटतो, आबा तुम्ही सारखं सांगताय की या शाळेतली जी माती आहे ही तथास्तु आहे. या शाळेच्या मातीमध्ये ज्यांचा पाय लागलाय, ज्यांचा मातीला स्पर्श झालाय त्यांना भविष्यामध्ये कधीच काहीच कमी पडू शकत नाही. हे तुमचं वाक्य अगदी 100% बरोबर आहे.